हॅलो सगळ्यांना, कसे आहात? गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. तर आज माझं सकाळीच केसांना कोंब करून होतो आहे आणि असं माझं कधीतरीच होतं, कारण सकाळी तेवढी धावपळ असते तर मग वेळच नाही भेटत. आणि आज तर संडेला तर बिलकुलच नाही. पण आज सकाळी आई लवकर उठला होता आणि सगळे झोपले होते, म्हणून मग तेवढ्या वेळात काय करायचं, तर मग आम्ही दोघांनी मस्त आंघोळ करून घेतली होती, कपडे धुवून झाली होती ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मोबाईल हातात घेतला ना शूट करायला, तर मग त्याला थोडं तरी काहीतरी बोलायचं असतं. मग त्याला गुड मॉर्निंग वगैरे बोलायला सांगतोय, तेवढं तो बोलत होता. आणि आज ना मला पुरणपोळी बनवायची आहे. तर पुरणपोळीसाठी जे पुरण लागतं ना, मी ते रात्रीच बनवून ठेवते, कारण सकाळी माझी खूप धावपळ होते आणि तेवढं होत पण नाही. आणि मसाला पण रात्री, जो सारचा मसाला असतो ना, तोही रात्रीच बनवून ठेवते मी. तर म्हणजे सकाळी पटकन होतं पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि आज असं स्पेशल म्हणून काही नव्हतं, म्हणजे पुरणपोळी बनवायचं, असंच बनवते. जोपर्यंत आंब्याचं सीझन असतं ना, तोपर्यंत तरी माझं बऱ्याच वेळा पुरणपोळी होते, कारण सगळ्यांनाच पुरणपोळी, आंब्याच्या रससोबत पुरणपोळी जास्त आवडते. मग मध्येच असं एखाद्या दिवशी संडे वगैरे आल्यानंतर मग बनवूनच घेते मी. सारचा मसाला रेडी होता, म्हणून मग आधी सारच बनवून घेतला होता आणि मग त्यानंतर आंब्याचा रस काढायला घेतला होता. आणि आंब्याचा रस आहे ना, मिक्सरमधून काढून घेतलेलाच आवडतो आम्हाला. तर मी तसंच मग आधी मिक्सरमधून काढून घेतला आणि तोही रेडी करून फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि भात आणि तळण वगैरे जे असतं ना, ते मी जेवणाच्या अर्धा तास आधीच लावते, कारण ते गरम गरमच चांगलं लागतं. तर मग ते राहू दिलं होतं आणि म्हटलं आधी पुरणपोळ्या बनवून घेते. बाकीची कामं माझी झाली होती, तर पुरणपोळ्यांचं काम जास्त मेन मोठं असतं. ते बनवून झालं ना, तर मग आपलं सगळं स्वयंपाक होतं असं आपल्याला वाटतं. तर हे ना, मी पीठ बनवून घेत होती पुरणपोळीसाठी. हे आमच्याकडे खानदेशात असंच बनवून घेतात, तर मला तशीच सवय झाली आहे. पीठ 2 तास आधीच भिजून ठेवायचं, थोडंसं म्हणजे जास्त घट्ट न भिजवता थोडंसं पातळसर भिजवायचं त्याला. आणि ते असं थोडं दोघं हाताने असं ओढून घ्यायचं, म्हणजे ते पुरणपोळी लाटण्यासाठी एकदम रेडी होतं. तर असंच मी बनवून पण घेते. आणि असं बनवलं ना, तर मग मला पुरणपोळ्या पण छान जमतात. मग मी तसंच बनवते जसं मला येतं तसं. आणि हे असं पीठ आहे ना, खापरवरच्या पुरणपोळ्या असतात ना, त्याच्यासाठी भिजवून घेतात. पण माझ्याकडे तर नाही आहे, तर मग मी तव्यावरच्याच बनवते. पण सेम प्रोसिजर करते, जसं मी खापरवरच्या पुरणपोळ्यांसाठी करतात ना, सेम तसंच बनवते, फक्त तव्याच्या बनवते. आणि येतात पण तसेच छान मस्त. फक्त एवढे की छोट्या छोट्या येतात आणि खापरवरच्या मोठ्या मोठ्या असतात, थोड्या जास्त लाटावे लागतात, तेवढंच आहे. तर सगळं मी रेडी करून ठेवलं होतं आधी, त्याचे गोळे वगैरे तोडून घेतले. म्हणजे सगळं रेडी असलं ना, तर मग पटापट लाटायचं आणि शेकून घ्यायचं असतं. आणि आज मी जे काही सकाळी केस कोंब करून घेतली, म्हणजे जे थोडीफार तयारी करून घेतली होती ना, ती आता बघा माझी किचन रूममध्ये आल्यानंतर सगळे केस वरती गेले. कारण मग गरम तेवढंच होतं आणि ते केस मोकळे असताना तर स्वयंपाक अजिबातच जमणार नाही. तर इथं मस्त मी ना लाटून घेते. आणि हा व्हिडिओ बघणारे जे काही खानदेशातील असतील ना, ते रिलेट करतील हे मी जे काही सगळं सांगितलं ना, म्हणजे त्यांना कळेल की जे खापरवरची पुरणपोळी वगैरे काय असतं ते कारण खानदेशातच बनवतात खापरवरची पुरणपोळी. आणि त्याला न तूप लावता, म्हणजे तव्याच्या पुरीला कसं तूप वगैरे लावून आपल्याला शेकून घ्यावं लागतं, तेव्हा छान ते नरम येतात. तर खापरवरच्या पुरणपोळीला तूप न लावताच नरम येतात, छान होतात त्या. म्हणजे जेवायच्या वेळेस वगैरे आपण लावून घेतो खाण्यासाठी, पण असं तूप न लावताच त्या खूप छान नरम येतात, मस्त मोठ्या मोठ्या असतात. तर हे सगळं काही जे सांगते ना, मग हे खानदेशातील जे राहणार आहेत ना, त्यांनाच माहिती आहे, कारण हे फक्त खानदेशातच होतं. बाहेर मी जरी बघितलं आहे ना, तर मग जास्त करून तव्याच्याच पुरणपोळ्या आहेत. पण पुरणपोळी खापरवरची असू दे किंवा तव्यावरची, दोन्ही पण खायला टेस्टीच असतात. तर इथे ना, तुमच्यासोबत बोलत बोलत माझ्या मस्त सगळ्याच पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत, मस्त टम्म फुगत होत्या, छान झाल्या आहेत. आणि थोडं पुरण मी उरू दिलं आहे, हे मला दुसऱ्या दिवशी बनवायचं होतं, टाकतानाच थोडं जास्तच टाकलं होतं. तर मी इथं बनवत होती ना, तेवढ्या वेळात इकडं मुलांचं खेळणं चालू होतं. अवनीची फ्रेंड पण आली होती खेळायला, तर तिघं पण मस्त खेळत होते. आणि पावसाचं वातावरण रोजचं ना, म्हणजे पावसाचं वातावरण होतं आहे, पण पावसच येत नाही, हवा खूप जास्त येते. आमच्या हॉलचा दरवाजा आहे ना, तिकडून जर ओपन ठेवला ना, तर तिकडून एवढी हवा येते ना, म्हणजे पडद्या अगदी गॅलरीत जातात सगळे, एवढी छान हवा येते. आणि पाऊस मात्र येत नाही आहे, असं झालं आहे. तर तिकडं माझं सगळं ते आवरून वगैरे झालं आणि त्यानंतर मला बेडशीट, काल रात्रीच मी बेडशीट चेंज केलं होतं आणि टाकायचं बाकी होतं, तसं झोपलो होतो. तर आज सकाळी मी आता वेळ आहे, तर म्हटलं चला ते बेडशीट पण लावून देते, म्हणजे बेडरूमचंही थोडंसं काम होऊन जाईल. आणि या बेडच्या मॅट्रेसला बेडशीट जर मला टाकून घ्यायचं असेल ना, तर मग 2 जणी असतील ना, तर मग पटकन होतं. नाही तर मग मला असं दोन्ही साईडने, म्हणजे तिघी साईडने मला फिरून फिरून ते लावावं लागतं, कारण बेडची साईड थोडी मोठी आहे आणि जे मी मॅट्रेस मागवलं आहे ना, तेही थोडंसं विटला थोडं जास्त जाड आहे, तर मग ते जरा लावायला मला अवघडच जातं. पण ते एकदा लावलं का मग ते 8-10 दिवस तरी टेन्शन नाही राहत. तर इथं माझं मस्त सगळं बेडशीट लावून झालं आहे. आणि त्यानंतर भात लावून घ्यायचा होता, तळण काढून घ्यायचं होतं. तर मग आधी मी भात लावून घेतला. भातासाठी जे तांदूळ वगैरे धुवायचे होते ना, ते धुवून घेतले. आणि तांदूळ पण आहे ना, आता असं झालं की 2-3 वेळा धुते ना, तरी पण पाणी सेम तसंच निघतं, कारण पावडर वगैरे लावलेलंच राहत असेल त्यांनी.
तर 2-3 वेळा धुवून घ्यावं लागतं आणि मग त्यानंतर मग जे आहे भात लावून घेते मी. आणि पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर आहे ना मी सगळं किचन ओटा आधी साफ करून घेते, कारण साईडला पीठ पडलेलंच असतं. आणि हे मी नेहमीच करते, म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळ्या बनवते ना, बनवून झाल्यानंतर आधी किचन ओटा साफ करून घेते, कारण नंतर फक्त भात आणि तळण वगैरे लावायचं असतं, तर मग ते जास्त नंतर खराब पण नाही होत. आणि आता मला तळणसाठी ना कुरडे पापड काढायचे होते, आणि मी हे कुरडे पापड याचे डबे ना वरतीच ठेवले, म्हणजे जे कधीतरीच लागतं ना ते मी हे सगळं वरच्या डब्यांमध्ये ठेवलेलं आहे. कुरडे पापड किंवा मग मिरची पावडर वगैरे असेल, हळद असेल, ते जास्त काही लागत नाही, थोडं थोडं काढून ठेवलेलं असतं, ते सगळं वरती असतं माझंवालं. तर मग त्याच्यासाठी मी थोडे पापड काढून घेतले, कुरडे पण आणि पापड पण, आणि ते आधी तळून घेते, मग त्यानंतर भजी काढून घेईल. आणि हे कुरडे पापड आहे ना अगदी क्वचितच तळणं होतं माझं, जास्त काही तळले जात नाही. ज्या दिवशी पुरणपोळी असते ना त्या दिवशीच काढून घेते, नाहीतर मग असं होत नाही, कारण पुरणपोळी पण जास्त होत नाही. आंब्याचे सीझन चालू आहे म्हणून मग ते आंब्यासोबत आवडते सगळ्यांना, तर म्हणून सारखी बनवते. नाहीतर मग 2 महिन्याने 3 महिन्यानेच होते, नाहीतर मग कधीतरी सण वगैरे आले ना तेव्हाच होते. तर इथं पापड वगैरे भजी वगैरे सगळं काढून झालं होतं, सगळ्यांना भूक पण लागली होती, तर मग सगळ्यांनी जेवायला बसून घेतलं होतं. आणि आई तर मस्त आवडीने खाताना तुम्हाला दिसतोय, पण तो फक्त रस खातोय, पुरणपोळीसोबत नाही खाते. त्याला रस पण खूप जास्त आवडतो. पुरणपोळीसोबत पण खातो, पण जर मी खाऊ घातलं ना तर मग खातो, नाहीतर मग त्याला दिलं तर त्याला तर भूक पण लागली, तर भुकेच्या याच्यात त्यानं तो 2-3 वाटे त्याने रस खाल्ला चम्मचने, आणि नंतर मग मी त्याला पुरणपोळी आणि थोडा सारभात खाऊ घातला होता. आणि जेवण झाल्यानंतर ना जो काही भांडीचा पसारा होता ना तो सगळं आवरून घेतला. तसं तर थोडी भांडी मी आधी घासून ठेवली होती, पण तरी पण पुरणपोळी म्हटलं म्हणजे थोडी भांडी जास्तच निघतात. तर चला ते पण सगळं माझं आवरून झालं आहे. आणि मला थोडा वेळ ना गॅलरीत बसायचं होतं, थोडी बडीशेप घेतली खायला. आणि हे बघा 3 वाजले तरी पण बाहेरची हवा एवढी छान येते ना, सेफ्टी डोअर लावला आहे तरी पण हवा छान येते. तर म्हटलं चला थोडा वेळ हवेत बसूया. तर चला मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.